महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होते। युती अभेद्य असून आमचीच सत्ता महानगरपालिकेत येईल असं राहुल पाटील आणि काँग्रेसचे गटनेते भगवान वाघमारे यांनी विश्वास व्यक्त केलाय। महापौर आणि उपमहापौर पदाचा चेहरा कोण असेल यासाठी बैठक होणार आहे। ठाकरेंची सेना आणि काँग्रेसची संयुक्त बैठक होणार असून ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेवकांना सुरक्षेच्या कारणास्तव एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय। परभणीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवड आज होणार आहे। उपमहापौर नेमका तुमचाच बसणार आहे असं कळतंय। निवडणुकीपूर्वी आमचं अलायन्स होतं, आमचं गठबंधन निवडणुकीच्या आधीच आहे आणि आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सिद्ध झालेलं आहे की महापौर आणि उपमहापौर आमचा 100% होणार आहे। आपण पाहिलं असेल सगळेजण आम्ही एक संघ आहोत, काँग्रेस असेल, उबाटा आमचा पक्ष असेल, त्यामुळे यात काही अडचण येणार नाही। जरी विरोधी पक्षाचे काही लोकांना काही सवयी आहेत की सातत्यानं असलेच कामं करत फिरायचं, पण यावेळेस त्यांना यश प्राप्त होणार नाही। इतर कुठला पक्ष येईल अशी चर्चा सुरू झाली आहे। 100% अजून 1-2 पक्षाचे लोक आमच्यावर अपक्ष सुद्धा माझ्या संपर्कात आहेत, आमच्या सर्वांच्या संपर्कात आहेत आणि ते तुमच्या सभागृहात गेल्यानंतर लक्षात येईल। राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळणार आहे का? ते आता तुम्हाला सभागृहातच लक्षात येईल। भाजपनं ज्या पद्धतीनं चंद्रपुरात काही वेगळं केलंय तसं काही घडणार? चंद्रपूरमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत असताना सुद्धा लोकलच्या काही त्यांच्या गटबाजीमुळे दुर्दैवानं महापौर होऊ शकला नाही, पण इथं तशी परिस्थिती नाही। अभेद्य युती आहे। अभेद्य युती, अभेद्य। हर्षल सह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। गजानन देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गजानन, परभणीमध्ये महापौर उपमहापौर निवडीमध्ये नेमकी काय समीकरण आहेत? श्वेता, काही तासानंतर जे आहे ते स्पष्ट होणार आहे की महापौर कोणाचा आणि उपमहापौर कोणाचा बसणार आहे। इकडे उभाटा गटाचे 25 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आले आहेत आणि त्या अनुषंगाने जे आहे ते सगळी नगरसेवक इथे ठेवण्यात आली आहेत। सध्या आपण पाहू शकता की सगळी एकत्र नगरसेवक आहेत, शिवसेनेची आणि काँग्रेसची, आणि काँग्रेस आणि शिवसेनेकडून दावा केला जातो की आमच्याच महापौर आणि उपमहापौर बसेल आणि आमचं युती जी आहे ते अभेद्य आहे, आम्ही एकत्र लढलो आणि एकत्रच महापालिकेमध्ये दिसू। ज्या पद्धतीनं चंद्रपुरामध्ये वेगळं समीकरण झालं तशा पद्धतीचं वेगळं समीकरण काही होणार नाही। उलट आमच्यासोबत इतर पक्षसुद्धा येण्याची शक्यता आहे, काही अपक्षसुद्धा सोबत असल्याचं आमदार राहुल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। काँग्रेसचे गटनेते जे आहेत भगवानराव वाघमारे त्यांनी सुद्धा सांगितलं की आमचाच महापौर किंवा उपमहापौर होईल। काही वेळानंतर, आता सध्या काही वेळानंतर दोन्ही पक्षाचे जे पक्षनिरीक्षक आहेत, काँग्रेसचे असतील किंवा शिवसेना उभाटा गटाचे आहेत, ते एकत्र बसणार आहेत आणि महापौर नेमका कुणाचा ठरवायचा आणि उपमहापौर नेमका कुणाचा बसवायचा या संदर्भात चर्चा होणार आहे। सातत्यानं दावा जो आहे तो शिवसेना उभाटा गटाकडून आमचाच महापौर होईल अशा पद्धतीचा दावा केला जातो, कारण त्यांच्या 25 जागा निवडून आल्या आहेत आणि 12 जागा फक्त काँग्रेसच्या आहेत। त्यामुळे आमचा महापौर आणि त्यांचा उपमहापौर होईल। पण या निवडणुकीत वेगळं समीकरण पाहायला मिळेल। ते वेगळं म्हणजे एखाद्या वेळेस अजितदादांची राष्ट्रवादी सुद्धा या युतीसोबत येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। त्या पद्धतीच्या हालचाली। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।